आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वे, जिची स्थापना 1853 साली झाली होती. आज तसे पाहता भारताच्या विकासामध्ये किंवा भारताच्या जडणघडणीमध्ये रेल्वेचा वाटा खूप मोठा आहे. आज रेल्वेची सर्वात जास्त प्रवासी वाहतूक जर कोण करत असेल तर ती भारतीय रेल्वे करते. भारतीय रेल्वे अशी दोन प्रकारची वाहतूक करते. एक म्हणजे माल वाहतूक असेल किंवा दुसरी म्हणजे प्रवासी वाहतूक असेल. याच आपल्या भारतीय रेल्वेमध्ये सर्वात जास्त कामगार, नोकरदार वर्ग आहे. मुंबईची लोकलचा जर विचार केला तर मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी किंवा मुंबईची रक्तवाहिनी म्हणून सुद्धा समजली जाते. अशी ही आपली भारताची रेल्वे. याच्याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. ही रेल्वे MPSC असेल, MPSC ग्रुप बी, सी याच्यासाठी तर उपयुक्त आहेच. पण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, सर्व सेवा परीक्षेसाठी सुद्धा रेल्वेचे महत्त्व खूप आहे. आज थोडक्यात माहिती करून घेऊया आपण रेल्वेची. तर रेल्वेची गरज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. म्हणजे रेल्वेची स्थापना करण्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, रेल्वेची स्थापना कशी झाली, केव्हा झाली आणि रेल्वेच्या स्थापनेनंतर कोणत्या कमिट्या स्थापन झाल्या, हे सर्व आज आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला रेल्वेची गरज त्यावेळेला 1850च्या आसपास काय होती हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला रेल्वे बांधण्याचा ब्रिटिशांचा हेतू आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी आणि सैन्याची जलद वाहतूक करावी यासाठी होता. असं म्हटलं जातं की 1857च्या बंडामध्ये ते बंड मोडून काढण्यासाठी जर इंग्रजांना सर्वात जास्त मदत झाली असेल तर ती रेल्वेची झाली. कारण ज्या ठिकाणी बंड नाही त्या ठिकाणी सैन्यांची वाहतूक करण्यासाठी रेल्वेचा सर्वात मोठी मदत इंग्रजांना त्या काळात झाली होती. तशीच आयात निर्यात व्यापाराला उत्तेजन मिळावे हा त्यांचा हेतू होता. तर त्या काळामध्ये अमेरिकेहून इंग्लंडला जो कापूस निर्यात केला जात होता, तो कापूस काही कारणास्तव युद्धामुळे तो कापूस निर्यात करणं अमेरिकेनं बंद केलं होतं. त्यामुळे इंग्रजांना एक कापसाची मोठी बाजारपेठ तयार करायची होती. त्यामुळे इंग्रजांचा असा उद्देश होता की मुंबईला कापसाची मोठी अशी बाजारपेठ निर्माण करावी. पण त्यात काय त्यांना यश मिळालं नव्हतं. मुंबई ही मोठी बाजारपेठ झाली नव्हती. त्यामुळे इंग्रजांनी असा विचार केला की आसपास मुंबईच्या जो आसपासचा भाग आहे तेथे आपण कापसाची मोठी बाजारपेठ निर्माण करावी आणि तेथून कापूस मुंबईला आणून तो मुंबई मार्गे निर्यात इंग्लंडला करावा. पण मुंबईला तो माल आणण्यासाठी कोणत्या तरी साधनाची गरज होती आणि त्यातूनच इंग्रजांना रेल्वे निर्माण करण्याची योजना सुचली होती. असे भारतीय रेल्वेचे संयोजक R.S. स्टीव्हन्सन यांनी सांगितले होते. तर आपण पुढे पाहणार आहोत. हे जे नाना शंकरशेठ व ते भारतीय रेल्वे, हे नाना शंकरशेठ हे जे नाव आहे ते खूप महत्त्वाचं आहे. MPSCच्या दृष्टीने तर ते खूप किमती नाव आहेच, पण मुंबईच्या दृष्टीने ते खूप मोठं नाव आहे. मुंबईच्या जडणघडणीमध्ये, मुंबईच्या विकासामध्ये नानांचा हात हा खूप मोठा आहे. प्रत्येक एक्झाममध्ये नाना शंकरशेठ यांच्यावर प्रश्न असतातच. म्हणून नाना शंकरशेठ यांनी मुंबईला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणूनच त्यांना मुंबईचे शिल्पकार असं देखील म्हटलं जातं आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं. तसेच नानांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं के. अत्रे यांनी म्हटलं होतं. तर आपण बघूया नाना शंकरशेठ यांचं भारतीय रेल्वेमध्ये काय योगदान आहे. तर 1843च्या सुमारास म्हणजे
रेल्वे स्थापन होण्याचे एक 10 वर्ष अगोदरच रेल्वेच्या स्थापनेचे काही हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात नानांनी जमशेदजी जिजीबाई सारखे काही मित्र व ब्रिटिश बँकर्स, व्यापारी व अधिकाऱ्यांसोबत ग्रेट इंडियन रेल्वे नावाची कंपनी स्थापन केली होती. आता हे जे जमशेदजी जिजीबाई होते हे मुंबईतील खूप मोठे पारसी व्यापारी होते आणि मुंबईमध्ये त्यांना दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं जात होतं. तसेच जमशेदजी जिजीबाई सारखे अनेक मित्र होते त्यांचे. त्या सर्वांनी मिळून एक रेल्वेसाठी कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचं नाव होतं ग्रेट इंडियन रेल्वे. आता नानांना हा विचार का आला की आपल्या देशात एक रेल्वे असावी, तर मँचेस्टर ते लिव्हरपूल हे 2 शहरे आहेत इंग्लंडमधील, ब्रिटनमधील. त्या 2 शहरामध्ये रेल्वे लाईन चालू होती. आता मँचेस्टर हे शहर कापड उद्योगासाठी खूप मोठा आहे. कापड उद्योग तिथे खूप मोठ्या प्रमाणात चालतो. त्यावरूनच आपल्या इचलकरंजी, कोल्हापूर जिल्ह्यातील त्या इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हटलं जातं. तर या 2 शहरामध्ये त्या काळामध्ये रेल्वे सुरू झाली होती. ही बातमी जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्याकडे पोहोचली होती. मग त्यानंतर नानांना सुद्धा असं वाटलं की ह्या प्रकारची रेल्वे भारतात देखील असावी, म्हणून त्यासाठी त्यांनी रेल्वे स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आणि ही जी रेल्वे आहे, जी कंपनी आहे ग्रेट इंडियन रेल्वे, हिची स्थापना ही मुंबईतच झाली होती. आता जगन्नाथ नाना शंकरशेट विषयी जर काही गोष्टी असतील तर त्या फक्त मुंबईतच घडल्या होत्या. नाना शंकरशेट हे मुंबईचे होते, त्यामुळे त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या त्या मुंबईतच घडल्या. तसेच सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती, त्या काळचे जे न्यायमूर्ती होते ते सर थॉमस एरिस्कन सॉरी सर थॉमस एरिस्कन पेरी हे जे होते, त्यांनी नानांच्या या कार्याचं खूप कौतुक केलं होतं. आणि या कार्यामध्ये त्यांनी स्वतःलाही सामील करून घेतले. स्वतःही ते त्यात भाग घेत होते. त्यामुळे एक प्रकारे नाना शंकरशेट जे आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्तेजना मिळाली होती. आता सुप्रीम कोर्टाचे एवढे मोठे न्यायमूर्ती जर यात भाग घेत असतील तर कोणालाही उत्तेजन मिळणारच. त्यामुळे नानांनाही ते रेल्वे स्थापन करण्यासाठी उत्तेजन मिळालं होतं. त्यामुळे नानांनी म्हणजेच ग्रेट इंडियन रेल्वे कंपनीने 13 जुलै 1844 या वेळेला सरकारला एक प्रस्ताव सादर केला होता की रेल्वे स्थापन करावी. यासाठी तो प्रस्ताव होता, पण सरकारला त्यावेळेला काय रेल्वे स्थापन करण्यात इतका मोठा रस नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे फार मोठा असा काही विचार केला नाही रेल्वे स्थापनेचा. पण पुढे 1 वर्षानंतर 1845 साली विलोक्बी यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी समिती नेमण्यात आली होती. एक पाहणी समिती ती विलोक्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. आणि प्रस्तावित रेल्वेच्या मार्गाची दिशा ठरवण्यासाठी आता एक मार्ग तयार करायचा आहे आणि रेल्वे स्थापन करायची आहे, हे थोड्याफार प्रमाणात इंग्रजांनी मान्य केलं होतं. त्यामुळे रेल्वेचा जो काय मार्ग असेल, कसा असेल तो ठरवण्यासाठी जी.टी. क्लार्क हे जे होते, जी.टी. क्लार्क या तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली. आणि यांची नियुक्ती झाल्यानंतर यांनी तात्काळ एक तांत्रिक प्लॅन बनवला व तो प्लॅन होता कुर्ला ते ठाणे असा त्यांनी एक तांत्रिक प्लॅन बनवला. आता कुर्लाही महाराष्ट्रात आहे, ठाणेही महाराष्ट्रातच आहे, तुम्हाला माहिती आहे. या रेल्वेचा त्यांनी तांत्रिक प्लॅन बनवला आणि त्याला नाव दिलं द बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे. या प्लॅनला त्यांनी ते नाव दिलं होतं की द बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे असं त्यांनी त्या रेल्वेला नाव दिलं, त्या प्लॅनला नाव दिलं. भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी चालू असलेल्या हालचालींची कुणकुण ब्रिटनमध्ये लागली. आता आपण आधी बघितलं होतं की मी सांगितलं की तुम्हाला मँचेस्टर ते लिव्हरपूल या 2 शहरामध्ये रेल्वे चालू करण्यात आली होती. त्याची कोण नाना शंकरशेट यांना लागली होती. तशीच भारतामध्ये काहीतरी
प्रयत्न चालू आहेत रेल्वे स्थापन करण्याचा, असे कोण ब्रिटनमध्ये लागले. कारण भारतामध्ये द इंडियन रेल्वेची स्थापना शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीबाईंनी केली होती. त्याचप्रमाणे हा तांत्रिक प्लॅन ही त्यावेळेला जी.टी. क्लार्क यांनी बनवला होता. त्यामुळे कोण ब्रिटनमध्ये लागले होते. त्यामुळे जे स्टुअर्ट वॉर्ली होते, जे स्टुअर्ट वॉर्ली यांच्या नेतृत्वात ब्रिटिश भांडवलदार आहे, म्हणजे ब्रिटिश उद्योगपती जे होते, त्यांनी लंडनमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीचं नाव होतं ग्रेट इंडियन पेनिसुलर. ह्या नावाची एक कंपनी इंग्लंडमध्ये, म्हणजे इंग्लंडच्या लंडनमध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि ही जी कंपनी होती ग्रेट इंडियन पेनिसुलर, त्याची एक शाखा ही मुंबईत देखील स्थापन करण्यात आली होती. आणि पुढे पाहूया, लंडन व मुंबई अशा दोन्ही ठिकाणी रेल्वे सुरू करण्याच्या उत्साही हालचाली पाहून, आता लंडनमध्ये तर चालू झाली होती ग्रेट इंडियन पेनिसुलर रेल्वेची स्थापना. त्यांनी मुंबईत एक शाखा देखील काढली होती. आणि मुंबईमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, मग सांगितलं ग्रेट इंडियन रेल्वे या कंपनीची स्थापना नानांनी आणि जमशेदजी जिजीबाई यांनी तर केलीच होती. आणि या दोघांची ही दोन्ही ठिकाणी रेल्वे सुरू करण्याचे जी हालचाली होत्या ते पाहून कोर्ट ऑफ डायरेक्टर, आता हे लक्षात ठेवावं लागेल, कोर्ट ऑफ डायरेक्टर हे एक पद होतं. जे गव्हर्नर होते, भारतीय गव्हर्नर, त्यांच्या कमी समितीमध्ये एक ते पद होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं. परत बोर्ड ऑफ कंट्रोल हे एक पद होतं. कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं. बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये जवळपास 6 सदस्य असायचे. कोर्ट ऑफ डायरेक्टर हे एक पद होतं. तर कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचं काम कोणाकडे होतं, तर ते कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे होतं. हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणारच आहोत. परत कोर्ट ऑफ डायरेक्टर हे 1773च्या कायद्याने ते पद स्थापन झालेलं होतं, ते आपण पाहणार आहोत. आणि त्यांची काय झालं तर मत परिवर्तन घडून आले, की बाबा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लंडनमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, रेल्वे स्थापन करण्याची हालचाल चालू आहे, मग आपणही काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यावा असं त्यांना वाटले. व जुलै 1848 साली ही मुंबई ते कल्याण, आता हे मुंबई जे आहे ते माहितीच आपल्याला, कल्याण हे ठाणे जिल्ह्यात कल्याण आहे, हा 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग टाकण्याची अनुमती दिलेली आहे. कुणी? कोर्ट ऑफ डायरेक्टर यांनी मुंबई ते कल्याण हा 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग टाकण्याची अनुमती दिलेली आहे. आणि त्यानुसार ब्रिटिश काळात भारतातील रेल्वे मार्ग जे होते ते सरकारी निधीतून बांधले नाहीत. हा प्रश्न येऊ शकतो, कारण असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बरोबर जे 4 वाक्य दिलेले असते त्याच्यात बरोबर वाक्य ओळखा. तर त्यामध्ये असंही दिलं जाऊ शकतं की ब्रिटिश काळात भारतातील रेल्वे मार्ग सरकारी निधीतून बांधले, असं फसवण्यासाठी प्रश्न विचारू शकतात. पण ब्रिटिश काळात जे भारतातील रेल्वे मार्ग बांधले ते सरकारी निधीतून बांधलेले नाहीत. त्यासाठी आपण पाहूया की 1849 साली भारत मंत्र्यांनी ईस्ट इंडिया कंपनी, या 2 कंपन्या होत्या, जे ईस्ट इंडिया कंपनी एक होती आणि ग्रेट इंडियन पेनिसुलर ही एक कंपनी होती. या 2 ज्या रेल्वे कंपनी होत्या त्यांच्याबरोबर लोह बांधणीचा, म्हणजेच रेल्वेचा मार्ग जो बांधायचा होता त्याचा करार केला होता. आणि तो करार असा होता की 99 वर्षासाठी होता. आणि 99 वर्षासाठी 5% जे रेल्वेमध्ये काही फायदा होईल त्याच्या 5% रक्कम ही 99 वर्षासाठी या 2 कंपन्यांना द्यायची. का द्यायची? तर यांनी लोह बांधणी त्यावेळेच्या केली होती, त्यामुळे यांना 5% 99 वर्षासाठी देण्याचं कंपनीनं मंजूर केलं होतं, की ती लाभाची हमी आम्ही तुम्हाला देऊ. पुढे आपण पाहणार आहोत 31 ऑक्टोबर 1950 रोजी काम प्रत्यक्षात सुरू झालं. इंग्लंडमधून जे काही इंजिनियर्स होते,
ते भारतात आले आणि त्यांनी 31 ऑक्टोबर 1950 रोजी प्रत्यक्षात काम सुरू केलं. आणि त्यांना आता एवढी मोठी रेल्वेचं काम सुरू करायचं आहे, त्यासाठी त्यांना कोणतं तरी एक ऑफिस म्हणा किंवा कचेरी ही लागणार होती. पण तशी जागा त्यावेळेला रेल्वेकडे नव्हती. त्यासाठीच ह्या कचेरीसाठीच म्हणजे ऑफिससाठीच कचेरीसाठीच म्हणजे ऑफिससाठी नानांनी जगन्नाथ नाना शंकर शेट यांनी गिरगाव मधील शंकरवाडी येथील स्वतःच्या बंगल्याच्या आवारातील जागा दिली. त्यांनी शंकरवाडीमध्ये येथे त्यांचा बंगला होता. एक नाना जे होते श्रीमंत व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांच्याकडे तो बंगला होता. त्याच्या ज्या आवारात होती त्या आवारामध्ये यांनी रेल्वेच्या कचेरीसाठी जागा दिली होती. आता पुढे पाहूया. हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा जो पॅरेग्राफ आहे याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. ह्या पॅरेग्राफ या सर्व रेल्वेची जी ही होती, रेल्वेची स्थापना त्याच्या आधीचा जो आपण बघितलं कशा प्रकारे त्या दोन कंपन्या स्थापन झाल्या, त्यांनी जी हालचाल केली, याच्यामध्ये सर्वात जर या रेल्वेमध्ये काय महत्वाचं असेल रेल्वेच्या लेक्चरमध्ये तर हा पॅरेग्राफ महत्वाचा आहे. तर आपण बघूया. वार शनिवार होता आणि दिनांक होती 16 एप्रिल 1853. ही लक्षात ठेवा. खूपदा प्रश्न विचारलेला आहे. बरेच प्रश्न याच्यावर पडलेले आहेत सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये. तर शनिवार 16 एप्रिल 1853 रोजी 3:30 वाजता, ठीक 3:30 वाजता बोरी बंदर हे जे आहे ते मुंबईमध्ये आहे. आज CSMT हे मोठं रेल्वे स्टेशन आहे बोरी बंदरला. तर बोरी बंदरहून ठाण्यासाठी ती रेल्वे चालू झाली होती. ती रेल्वे ही देशाचीच नव्हे तर आशिया खंडातील पहिली ट्रेन होती. म्हणजे शनिवार 16 एप्रिल 1853 रोजी ठीक 3:30 वाजता जी रेल्वे चालू झाली होती बोरी बंदर ते ठाणे, ही भारतातच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे. तर आशिया खंडात देखील त्या काळात ट्रेन नव्हती, रेल्वे चालू झालेली नव्हती. ती पहिली ट्रेन होती आणि या ट्रेनमध्ये 14 डबे होते. किती तर 14 डबे होते आणि 3 इंजिन्स होते. लोकोमोटिव्ह इंजिन्स ही 3 होते आणि ती सुरुवातीची जी रेल्वे त्यामध्ये 400 लोकांना त्या रेल्वेचं निमंत्रण दिलं होतं किंवा त्या रेल्वेत बसण्याचं निमंत्रण होतं. आणि त्या 400 लोकांमध्ये एक होते ते नाना शंकर शेठ, ज्यांचं योगदान या रेल्वेसाठी खूप आहे, व जमशेदजी जिजीबाई यांचं योगदान होतं या रेल्वेसाठी. आणि नाना शंकर शेठ यांचं जे योगदान होतं रेल्वेसाठी ते खूप होतं, मोठं असं ते योगदान होतं. त्यामुळे नाना शंकर शेठ यांच्या जे परिश्रम होतं त्याला अभिवादन म्हणून नाना शंकर शेठ यांनी घेतलेल्या परिश्रमाला अभिवादन म्हणून इंग्रजांनी नाना शंकर शेठ यांना कायमस्वरूपी सोन्याचा पास दिला होता. त्या सोन्याच्या पासनुसार ते कोठेही रेल्वेने प्रवास करू शकणार होते. तर पुढे पाहूया. 1857 मध्ये ही रेल्वेची स्थापना झाली. रेल्वेच्या स्थापनेच्या आधी आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना झाली. जिजीबाई व जमशेदजी जिजीबाई व नाना शंकर शेठ यांनी केली. नंतर एक पेनिन्सुलर या कंपनीची देखील स्थापना झाली. तर आपण आता या रेल्वेच तर स्थापन झाली, त्याच्यानंतर थोडं भाग आहे तो पाहणार आहेत की 1857 मध्ये मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी, आता रेल्वे तर स्थापन झाली होती पण रेल्वेचं जाळं जे आहे ते विस्तारत होतं. त्यासाठी लोहमार्ग उभारणी करण्यासाठी असेल किंवा जमीन संपादन करण्यासाठी सुद्धा जमीन संपादन करण्यासाठी ले प्रेस्कोट यांच्या अध्यक्षतेखाली एक रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली. किती साली? 1857 साली रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली होती. हा क्वेश्चन MPSC ग्रुप बी ला विचारलेला आहे की कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना झाली, तर ते लेफ्टनंट प्रेस्कोट हे होते. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लेफ्टनंट प्रेस्कोट यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची जी स्थापना आहे ती झाली होती. आता पुढे रेल्वे बोर्ड.
रेल्वेची कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीने ही जी आपली रेल्वे होती त्याची कार्यक्षमता सुधारण्याची आहे. आता त्याच्या दृष्टीने 1901 साली एक समिती नेमली होती आणि क्षमता सुधारण्यासाठी रेल्वेची काय काय उपाययोजना करता येतील किंवा काय काय त्यात बदल करता येतील हे सुचवण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव होतं रॉबर्टसन समिती. रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती आणि या समितीच्या शिफारशीनुसारच 1905 साली रेल्वे बोर्डाची स्थापना झाली होती. तर हाही क्वेश्चन महत्वाचा आहे की रेल्वे बोर्डाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी झाली होती? ती रॉबर्टसन समितीच्या शिफारशीनं 1905 साली आणि रॉबर्टसन समितीची स्थापना 1901 साली झाली होती. यानुसार रेल्वे बोर्डाची स्थापना झाली होती. तर पुढे आपण बघूया वेजवूड कमिटी. वेजवूड समिती जी होती ती 1936 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि या वेजवूड कमिटीनुसार या कमिटीने काय केलं तर रेल्वे कंपन्यांच्या जे एकत्रीकरण करायचं होतं त्याला विरोध दर्शवला होता. पहिल्यांदा सुरुवातीचं त्यांचं काय होतं की ते त्या रेल्वे कंपन्यांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करत होतं, त्यांना त्यांनी विरोध दर्शवला होता. आणि दुसरं रेल्वेच्या सर्वसाधारण जो उत्पन्नाचा हिस्सा दिला जात होता त्या कंपन्यांना, त्यांच्या संघ करार केला होता की 99 वर्षासाठी 5% लाभ तुम्हाला दिला जाईल, तर तो बंद करावा, तो हिस्सा देण्याचे थांबवावं, ही शिफारस जी आहे ती वेजवूड कमिटीने केली होती. वेजवूड कमिटी 1936 साली स्थापन झाली होती. तर पुढे आपण पाहणार आहोत ट्राम रेल्वे. जशी ही रेल्वे चालू होती त्याच प्रकारची एक ट्राम रेल्वे म्हणूनही भारतात चालू केली होती. ट्राम रेल्वे म्हणजे छोटे रेल्वे असते ते रस्त्यावरच रोळ असतात. तुम्ही पिक्चर मध्येही पाहिले असेल की रस्त्यावरून ज्या रेल्वे जातात त्या प्रकारची ही ट्राम रेल्वे भारतात देखील होती आणि या ट्राम रेल्वेची व्यवस्था भारतात प्रथम 1873 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली होती. सर्वात पहिली ट्राम रेल्वे कोलकात्यात सुरू झाली होती 1873. म्हणजे ही रेल्वे स्थापन झाल्यानंतर एक जवळजवळ 20 वर्षानंतर ही रेल्वे स्थापन झाली होती. याच प्रकारच्या रेल्वे 1995 ला चेन्नईत स्थापन झाली होती ट्राम रेल्वे. ती इलेक्ट्रिक ट्रामची सुरुवात होती. पहिली इलेक्ट्रिक ट्राम रेल्वे ही चेन्नईमध्ये चालू झाली होती. तर मुंबईत 1907 साली विजेवर चालणारी पहिली ट्राम रेल्वे सुरू झाली होती. तर या प्रकारे आपण रेल्वेची स्थापना असेल किंवा रेल्वे कशा प्रकारे सुरू झाली, कोणी कोणी त्यात योगदान दिले हे पाहिलेलंच आहे. पण जर आर्थिक परिणाम जर आपल्याला चर्चा करायची झाली रेल्वेची तर तो असं म्हणावं लागेल की रेल्वे ही खऱ्या प्रकारे एक क्रांतीच होती आणि त्या क्रांतीमुळे आज देश जोडला गेला. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रातील कापूस उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठा झाला. त्यात क्रांती ही घडून आली होती आणि जी रेल्वे लाईन होती, रेल्वेचा जो एरिया होता तो वाढला. त्यामुळे जे जे शहरे रेल्वे लाईनवर होती ती शहरे देखील एक मोठी व्यापारी केंद्रे म्हणून उदयास आली होती. त्या आणि जी रेल्वे लाईनच्या आसपास नव्हती ती थोडी मागे पडली. त्या प्रमाणात त्यांचा विकास झाला नाही. हाच परिणाम रेल्वेमुळे भारतात झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर 1905 साली लोकमान्य टिळकांनी याच रेल्वेमुळे वंगभंग आंदोलनासाठी ते बंगालमध्ये गेले होते. महात्मा गांधीजींनी रेल्वेने प्रवास करून पूर्ण देश त्यांनी फिरला होता. आणि त्या काळामध्ये म्हणजे 1906 स्वातंत्र्य झाला त्या काळामध्ये सुद्धा रेल्वे ही सर्वात जास्त रोजगार उत्पादन करून देणारी आपण काय कंपनी होती. आणि रेल्वेचे जर आपण तोटे पाहायला गेलो तर ते तोटे आज तर नाही आहेत, पण त्या काळामध्ये थोडेफार होते. ते असे होते की आपले जे 1857चा उठाव आहे त्यावेळेला सैन्याची इंग्रजांना सोप्या पद्धतीने करता आली, त्यामुळे आपला उठाव फसला असं असेल. किंवा रेल्वेला जे लागणारी साधन सामग्री होती ती इंग्लंडवरून आयात केली झाली, भारतात ती तयार झाली नाही.
आणि त्यामुळं आणि रेल्वेचा एक तोटा त्या काळामध्ये होता की भारतातील जो कच्चा माल होता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर गेला, इंग्लंडला गेला आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये त्या कच्च्या मालाचा पक्का माल होऊन नंतर आणि भारतातच तो विकला गेला. त्यामुळे भारतीयांचं शोषण होण्यास कुठेतरी त्या काळामध्ये रेल्वे जबाबदार राहिली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे आपण आज भारतीय रेल्वे ही समजून घेतलेली आहे. भारतीय रेल्वेची स्थापना 1853 साली झाली. 16 एप्रिल 1853 रोजी रेल्वेची स्थापना झाली आणि त्यावेळीपासून आज 170 वर्षाच्या आसपास झालेला आहे. भारतीय रेल्वे सुरू आहे आणि ती चांगल्या प्रकारे सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. अशी हे भारताची रेल्वे जी आधुनिक भारताच्या दृष्टिकोनातून आपण आज पाहिली. तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.